श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा व महारुद्र हनुमान मंदिर कलशारोहण सोहळा। समस्त भाविक भक्तांना कळविण्यास आनंद होतो की मिती मार्ग कृष्ण पक्ष 5 शके 1946 दिनांक 17/2/2025 रोज सोमवार आयोजित करण्यात आला आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। कार्यक्रमाची रूपरेषा दिनांक 16/2/2025 रविवार रोजी वेळ सकाळी 8 वाजता कळस मिरवणूक। दिनांक 17/2/2025 रोजी सकाळी 6 ते 12 सर्व मंडल पूजन होम हवन नर्मदेश्वर व गणपती आणि स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण। गुरुवर्य श्री ब्र 108 गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते मूर्त स्थापना मठ संस्थान गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली। श्री 108 श्री महंत समगीर महाराज गुरु जगरिया महाराज श्री दत्त मठ संस्थान नांदगाव। कीर्तनकार भ.प. रितेश महाराज पावडेवाडीकर यांचे कीर्तन 12 ते 2 पर्यंत। माननीय बालाजीराव कल्याणकर आमदार नांदेड कैलासवासी सदाशिवराव बाबूराव देशमुख संस्थापक व अशोकराव देशमुख कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने आयोजित केलेले आहे। AMK न्यूज नांदेड। मी परशुराम अक्कमवाड सेवानिवृत्त शिक्षक प्रगतीनगर येथील नर्मदेश्वर महादेव मंदिराचे कळस प्राणप्रतिष्ठा दिनांक 17/2/2025 रोजी संपन्न होणार आहे। या कळसासाठी गेल्या 1.5 वर्षापासून या मंदिरासाठी जे अथक परिश्रम करणारे आदरणीय अशोकरावजी देशमुख साहेब, या मंदिराला निधी देणारे, या सभामंडपाला निधी देणारे, मंदिरासाठी निधी देणारे आदरणीय आमदार बालाजीरावजी कल्याणकर साहेब आणि मंदिर ज्यांच्या स्मृतीच्या रूपाने या ठिकाणी उभा आहे ते स्वर्गीय सदाशिवरावजी देशमुख साहेब। कारण त्यांच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी आहे। त्यांनी या ठिकाणी महादेवाचं मंदिर सुरुवातीला छोटीशी पिंड आणि एक नंदी ठेवलेला होता। त्यांचं स्वप्न होतं की भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी व्हावं आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीचा आजचा हा दिवस आहे। आज हिंदू संस्कृतीप्रमाणे नगर प्रदक्षिणेच्या भव्य दिव्य अशा महिला भगिनींनी कळस घेऊन चैतन्यनगर येथील प्रतिष्ठित महादेव मंदिराची पूजा करून विधिवत नर्मदेश्वरच्या शिल्पातून तयार करण्यात आलेली जी पिंड आणि नंदी आहे त्यांचं विधिवत या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आणि उद्या 17/2/2025 रोजी सकाळी देव ब्राह्मण आणि जे पादेश्वरजी महाराज ब्रह्मचैतन्य महंत समगीर महाराज गुरु समगीर महाराज गुरु उदयगिरी महाराज गुरुवर्य श्री महंत 108 गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते मूर्ती स्थापना होईल। या सर्वांचे मार्गदर्शक विनायक स्वामी महाराज आहेत आणि गेल्या 1.5 वर्षापासून आजचा हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी भव्य दिव्य दिसतो। त्यासाठी मंदिर समितीचे पूर्ण सूत्रधार आदरणीय अशोकरावजी देशमुख, अध्यक्ष भगवानरावजी दोमाटे, उपाध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट शिवाजीरावजी वडजे, त्यांना सहकार्य करणारे आदरणीय PSI देशमुख साहेब आणि पूर्ण आमच्या नगरमधील सर्व भाविक भक्तगण यांच्या अमोल अशा निधीमधून हे मूर्त रूपामध्ये आलेला आहे। हा आनंदाचा सोहळा असल्यामुळे सर्व भक्तिभावांनी या ठिकाणी नगरवासियातर्फे आपल्या सर्वांना आमंत्रित करण्यात येते की उद्या प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर 12 ते 2 भगवत कीर्तन आहे। कीर्तनकार रितेश पावडे महाराज यांच्या बालवाणीतून सुंदर असं
संतवचन आपल्याला ऐकायला मिळेल आणि त्यानंतर 2 वाजतापासून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मंदिराला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केलं आहे, भक्तिभावांनी सेवा दिलेली आहे, त्या सर्वांचं मी नगरवासियांच्या वतीने ऋण व्यक्त करून माझ्या वाणीला विराम देतो. डोमाटे नर्मदेश्वर महादेव मंदिर समितीचा अध्यक्ष मला माननीय श्री आमचे मामा अशोकरावजी बाबुराव देशमुख यांनी केलेत. आणि सर्वात प्रथम कैलाशवासी आमचे मामा म्हणलं की मला खूप वाईट वाटते. म्हणजे मला भत्ता मानायचं त्यांनी. त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत हैदराबादला मी होतो. कैलास सदाशिवराव बाबुराव देशमुख त्यांची इच्छा होती की ते मंदिर व्हावं आणि हा मंदिर स्वतः त्यांनी एकटे बांधले होते आणि हा मंदिर इथं व्हावं अशी इच्छा त्यांची होती. आम्ही फिरलो आमच्या गल्लीमध्ये किंवा आजूबाजूला. लोकांचा म्हणला तसं रिस्पॉन्स तर भेटलाच नाही. आम्ही प्रयत्न केलं भरपूर, कोणी 500 कोणी 1000. त्यावेळेस ती परिस्थिती तशी होती आणि पैशाला किंमत होती आणि लोकांनी बी आम्हाला प्रतिसाद दिला नाही. हा काळ जवळपास मामा आमची जिवंत असतानाची गोष्ट आहे. म्हणजे 4 वर्ष किंवा 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काय गणेश, आम्ही एवढ्या अहोरात्र प्रयत्न करायचं आणि मामाच्या एकदम जवळ मी राहायचं सदैव. आणि मामाला लोक घाबरायचे थोडंसं बोललं की. मामाचा स्वभाव तसं होता, पण त्यांच्याजवळ जे कोणी गेले ज्यांना जे कळालं मामा का आहेत त्यांनी सगळ्यांना त्यांनी आपलं समजायचं. त्यांना एकच वाटायचं की बा आपला माणूस जर कोण जात असेल निदान उगा रामराम जरी करून गेला तरी त्यांना खूप असं एक्साइटमेंट व्हायची की जीवनाला ते मला रामराम केला. दुसरं काय त्यांना असं मोठेपणा काय लागत नाही. आणि त्यांची इच्छा होती की तर मंदिर व्हावं. आम्ही खूप प्रयत्न केले, त्यावेळेस बी झाला नाही. मग त्यांनी गेल्यानंतर आमचे मामा आता हे धाकटे मामा यांनी त्या रूपानं आले आणि त्यांनी सुरुवात केली. मी तुझ्या पाठीशी आहे, तू फक्त नावाला अध्यक्ष राहा, बाकी मी काय करायचं करतो. आणि खरंच त्यांनी नावाला मी समोर राहिलो आणि मी एवढे प्रयत्न केले रात्रंदिवस. खूप लोकांना मला त्रास दिला, अपमान सहन केलं, निधी मागताना लोकांना त्रास दिला. म्हणजे अनवांटेड बोलले, जे बोलायला नाही पाहिजे बोलले. तरी आम्ही कुठल्याही गोष्टीला हे न करता निग्लेक्ट देम आपण जे म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला आपण हे करू शकत नाही. निग्लेक्ट देम करत त्याला आपण कंटिन्यू करत राहिलो. आणि मामाच्या आशीर्वादानं आदरणीय आमचे मुख्य मार्गदर्शक ॲडव्होकेट शिवाजीरावजी वर्जे साहेब यांचाही मुख्य मार्गदर्शन, भूषणजी मेहत्रे जे आमचे आरतीवार म्हणतो त्यांचा म्हणजे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेत. आणि गल्लीतले बरेच जे सिनियर आहेत, अकमवार सर आहेत, त्यांचे मार्गदर्शन आहेत. ह्या अहोरात्र ह्याच्यातून हा मंदिर स्थापन झाला. हा मंदिर असा सहजासहजी झालेला नाही, ह्याच्यामागे खूप मोठा इतिहास आहे. आणि असं काही सहज होत नाही. ह्याच्यामध्ये खरा इतिहास तुमचे मामा ह्याच्या झाला. मंदिर ज्यावेळेस पूर्ण झाला आम्ही हात टेकलो होतो. आता कळस कसं करायचा, पैशाची देणगी सगळ्या गोष्टी मजाकच पैसे देणगी करतात. भलाई काही असेल, महागारी कोणी गुंज खात असेल कोणाची, पण मी आज समोर सांगालो त्यांनी डायरेक्ट डेअरिंग केली की मी स्वतः बांधतो वरचा जे आहे सर पूर्ण. त्यांनी माझ्या महागारी पैसे दिले, त्यांना बांधकाम झाला तयार. एवढा फर्स्ट तारीख त्यांनी स्वतःच काढले मनानं. आणि हे सगळं करून घेणारा तण आहे आदरणीय पिंपळे साहेब. त्यांनी खूप मोठं योगदान दिले. त्यांनी आम्ही विचार बी केलं नव्हतं आणि त्यांचं नावही आम्हाला माहीत नव्हतं असं होणार आहे. पण ह्या सगळ्या कार्याला ह्या अवतीभोवती जे कोणी आहेत तोड्यातले रहिवासी असतील किंवा बाहेरगावचे आले असतील सगळ्यांना खूप काही सहकार्य केले. त्याच्यानं हे मंदिर आज वैभव दिसाले. एवढंच मी बोलवतो. आणि आमंत्रण देतो 17 तारखेला येणाऱ्या सगळं भाविक भक्तांनी आवर्जून यावे आणि जमल तेवढे आर्थिक दृश्य किंवा जसं जमल जे काय देऊ शकता किंवा आमचा महाप्रसाद तरी घेऊन जावा. आम्हाला असं काही विषय नाही. त्यासाठी आमचा मंदिरचे खरे रशे आमचे आदरणीय मामा कैलाशवासी स्थापन केले आणि आताचे चालू मामा अशोकरावजी बाबुराव देशमुख त्यांचे मी खूप आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी मला जरी हमेशा बोललेत, शिवा दिलेत तरी मला काय वाटत नाही. पण माझं जे प्रेम आहे आमच्या दोघातलं खूप अलग प्रेम आहे. त्यासाठी त्यांचं ऋणबंध आहे. हे मंदिर झाल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. बस. नर्मदेश्वर महादेव मंदिर प्रतिष्ठानच्या वतीने आज महादेव मंदिर येथे कलशारोहण सोहळा संपन्न कधी होणार आहे साहेब? तसं पाहता 17 तारखेला जे ते कळसरोहण आणि मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि आज जो आहे तो फक्त कळस मिरवणूक जे आहे ते महादेव मंदिर चैतन्यनगर येथून जे आहे ते कळस मिरवणूक निघालेली होती. ती जे ते पूर्ण आमच्या प्रगतीनगर गल्लीने फिरून जे आहे ते आज इथे येऊन जे आहे ते थांबलेली आहे. आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलेलं होतं. या ठिकाणी खूप
भक्तगण येऊन जे आहे ते महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे. आणि उद्या म्हणजे 17/2/2025 रोजी नर्मदेश्वर महादेवची जे आहे ते प्राणप्रतिष्ठा असून दोन्ही मंदिर म्हणजे महादेव मंदिर आणि हनुमान मंदिर यांचा कळसरोहणाचा कार्यक्रमसुद्धा उद्या 17/2/2025 रोजी प्रगतीनगर नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी जे आहे ते कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे ते सर्वात प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो. उद्या सकाळी 7 ते 12 या दरम्यान जे आहे ते मूर्ती स्थापना आणि कळसरोहणाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर ज्याचं 12 ते 2 हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि 2 ते 6 पर्यंत जे आहे ते महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी जे आहे ते महाप्रसादाचं व कीर्तन तसेच सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही मी प्रगती वासियांच्या वतीने आपणास विनंती करतो. पिंपळे चैतन्यनगरला माझी प्रॅक्टिस आहे अंबिका क्लिनिक. तर देवाची इच्छा आम्ही आता ह्याच्यामध्ये योगदान केलेलं आहे. बाकीचं प्रगतीनगरमध्ये सगळे रहिवासी जे आहेत त्यांचं सहकार्य आणि ह्याच्यामधून हे मंदिर उभं राहिलेलं आहे. तर सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना आमंत्रण देतो नगरवासियाकडून इथं प्रगतीनगरकडून की सगळ्यांनी उद्या प्रसादाचा लाभ घ्यावा आणि शिखर आपलं कळश आरोहण आणि मंदिराची प्राणप्रतिष्ठापना जी आहे शिवपिंडीची आणि ह्याच्यासाठी सगळ्यांना मी आमंत्रण देतो. सर्व सोडा काय म्हणतात सर, आव्हान काय करतात चैतन्यनगर व मूळ गाव तरुणा बुजुर्ग नागरिकांना येण्यासाठी बोला. सगळ्यांना आमंत्रण सूचित करील अशा प्रकारे चालू आहे कार्यक्रम. इथं सगळ्यांना आमंत्रण करून सगळ्या हे केलेले मी पॅम्पलेट परत दिलेले. इथं सगळ्यांना बोलण्याचं काम केलेलं आहे. प्रत्येक गल्लीमध्ये नगरामध्ये सगळं असं चालू आहे. हे मंदिर माझ्या भावानं बांधलं होतं सदाशिव बाबूराव देशमुखने मारुतीचं मंदिर आणि त्याचं थोडं पायाभूमी केलेली होती महादेव मंदिराची बी सदाशिव बाबूराव देशमुखने. त्याचा मी अहंकार घेतला आणि मी सुरू केलं काम. आमदार फंडामधून हे काम झालेलं आहे. बाकीचा जो होता खर्च आम्ही स्वतः केलेला आहे. अजून येणाऱ्या काळामध्ये भरपूर तुम्ही आज काहीच नव्हतं गेल्या 5 वर्षाखाली खूप सुंदर रीतीने आज भव्य दिव्य केलेलं आहे. काय म्हणतात सर? सगळ्या गल्लीतल्या लोकांचं सहकार्य आहे त्याच्यामुळे व्हायला सगळ्या गोष्टी माझ्या एकट्यानं 2 हातानं काय होणार आहे. बरं, अजून उद्याचं जे प्राणप्रतिष्ठा होणार आहे काय आव्हान करतात? आव्हान काय आता सगळं जनतेपुढे सगळं आव्हान करायचं. आपण एकट्यानं करून काय या म्हणून सगळ्यांना आमंत्रित करणार. सगळ्यात केलेलं आहे सगळं हे करणार उद्या. राजश्री मित्रे चैतन्यनगर प्रगतीनगरचे रहिवासी आहे. आमच्या कॉलनीमध्ये महादेवाचं मंदिर नवीन बांधलेलं आहे. त्यांचं कळसरोहण कार्यक्रम उद्या पार पडणार आहे. तर सर्व आजूबाजूच्या सर्व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. प्राणप्रतिष्ठा आहे उद्या महादेवाची आणि दोन्ही मारुती मंदिर आणि महादेव मंदिराचा कळसरोहण कार्यक्रम आहे.